भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। झालेल्या गोष्टीबद्दल निश्चितच सर्वसामान्य जनतेला ते आवडलेलं नाही, वस्तुस्थिती आहे। आणि मग अशा वेळेला या विषयावर आपली बाजू आणखी ताकदीनं मांडण्यापेक्षा मला वाटतं आपण दिलगिरी व्यक्त करून जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे। कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत समर्पक अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याने बॅलन्स प्रतिक्रिया दिलेली आहे की बाबा अशा प्रकारची गोष्ट निश्चितच भूषणावह नाही आहे। कारण विधिमंडळाच्या सभागृहामध्ये हे कामकाज करत असताना त्याचं गांभीर्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे त्याने अधोरेखित केलं आहे। आणि मला वाटतं माननीय कोकाटे साहेबांच्या खुलाशा संदर्भातही त्यांनी भाष्य केलेलं आहे। परंतु जर आपली एखादी गोष्ट कृत्य असं झालं असेल तर मला वाटतं तो फार प्रतिष्ठेचा विषय न करता तो विषय संपवला पाहिजे। त्याचं तुष्टीकरण करण्याची काही आवश्यकता मला अजिबात वाटत नाही। पण ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी मीडियामध्ये जे व्हिडिओ पाहिले त्यानंतर आपलं वक्तव्य केलं होतं आणि त्यावर त्यांनी विश्वास ठेवला। नाही, मला वाटतं शेवटी आपलं माध्यम हे मीडियाच असतं। कधी मीडियाच्या एखाद दुसऱ्या गोष्टी चुकतही असतात, परंतु म्हणून मीडियाला दोषी धरणं उचित नाही। कारण शेवटी मीडियासुद्धा उपलब्ध माहितीनुसार सोर्सेसनुसार त्या ठिकाणी सांगत असतं आणि स्वयंस्पष्ट चित्र दिसतंय। त्याच्यामुळे मीडियात सुद्धा काय त्यांनी जाणीवपूर्वक काही केलं असं समजून त्या मीडियाला दोष देण्यात काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही। पण ते म्हणतात की 25 वर्ष मी विधानसभेमध्ये आहे आणि कायदे त्यासोबतच विधानसभेचे जे कायदे आहेत, नियम आहेत ते मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। कुठेतरी आत्मविश्वास त्यांचा आणखी जास्त वाढलेला वाटतो या सगळ्या घटनेनंतर। नाही, अशा प्रकारच्या आत्मविश्वासाची आवश्यकता नाही आहे। निश्चितच ते राज्यातले एक सिनियर आमदार आहेत, याविषयी दुमत नाही। परंतु मला वाटतं आता पुन्हा ओगाळून मीच केलेले योग्य आहे असं काही सांगण्याचा खटाटोप करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही आहे। विनाकारण विषय त्यांनी आपल्या बाजूनं वाढवू नये असा माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला किंवा विनंती राहील। विरोधक बरीच टीका टिप्पणी करतात याला धरून आणि राजीनाम्याची मागणी सुद्धा करतात माणिकराव कोकाटे यांच्या। त्यासोबतच इतर नेत्यांचे जे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत त्याबद्दल देखील आज सामनातून बरीचशी टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे। एकंदरीतच सरकारवर दबाव वाढतंय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला वाटतं विरोधकांचं कामच सत्ताधारी पक्षाचं एखादं कृत्य त्या ठिकाणी दिसलं झालं तर त्याच्यावर त्या ठिकाणी विरोधक त्याचा इश्यू करतच असतात। मग इश्यू सत्य तथ्य किती हे न बघता। परंतु या ठिकाणी एक गोष्ट खरी आहे की आपणच विरोधकांना त्या ठिकाणी हत्यार देतो